Welcome to all of you. I am संजय कुमार आणि आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूबमध्ये स्वागत आहे. आजचा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला इंग्रजी येण्यासाठी, आपल्याला अत्यंत चांगले मार्क पडण्यासाठी, इंग्रजी बोलण्यासाठी काय महत्त्वाचं आहे माहिती आहे का? अगोदर आपल्याला काय माहित पाहिजे? ऑक्झिलरी वर्ब. आजचा जो टॉपिक आहे तो आहे ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्बला दुसरं नाव आहे हेल्पिंग वर्ब. अगोदर मी बिगिनिंगच्या अगोदर म्हणजे बिगिनिंग करण्यापूर्वी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे नेमकं एक्झॅक्ट काय आहे. तुम्ही काय करा, इमॅजिन करा, म्हणजे तुम्ही कल्पना करा की तुम्ही अत्यंत जड अशी एक वस्तू, अशी एक बॅग आहे जी की तुम्ही घेऊन जात आहेत आणि अशा वेळी तुम्ही काय करता, तुम्ही तुमच्या मित्राला बोलवता. ते पण कशासाठी? तुम्हाला मदत करण्यासाठी. आणि त्याच पद्धतीनं इंग्रजीमध्ये सुद्धा जो आपला मेन वर्ब असतो, जो बेस फॉर्म ऑफ द वर्ब असतो, त्याला सुद्धा एका मित्राची गरज असते. आणि तो मित्र दुसरा तिसरा कोणी नसून व्याकरणमध्ये त्याला म्हणायचं ऑक्झिलरी वर्ब. आज मी तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब काय आहे हे अत्यंत सोप्या शब्दात, अत्यंत इझिली मी तुम्हाला सांगणार आहे. इंग्रजीमध्ये दोन प्रकारचे ऑक्झिलरी वर्ब आहे. एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि दुसरा आहे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. अगोदर आपण पाहूया प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. प्रायमरी ऑक्झिलरी जे वर्ब आहे त्याचा नेमका उपयोग काय आहे हे अगोदर आपल्याला माहित पाहिजे. जे प्रायमरी वर्ब आता मी जे सांगणार आहेत त्याचा उपयोग आहे वाक्यामध्ये टेन्सेस बनवण्यासाठी, प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी, पॅसिव्हाइजचे वाक्य बनवण्यासाठी, आणि आपल्याला जर निगेटिव्ह सेंटेन्स, नकारात्मक वाक्य जर बनवायचे असतील तर आपल्याला याचा उपयोग होतो. बघा, प्रायमरी देर आर 3 टाइप्स ऑफ प्रायमरी वर्ब. अत्यंत फक्त 3 प्रकारचे महत्वाचे प्रायमरी वर्ब असतात. बघा, आता नंबर 1 ला आहे बीचे. बी मध्ये बघा आता कोणते कोणते येतात? वर्तमान काळामध्ये येतात एम, इज आणि आर. भूतकाळामध्ये येतात वॉज आणि वेअर. भविष्य काळामध्ये येतात शाल बी आणि विल बी. शाल बी आणि विल बी. त्यानंतर येतात बीन, बीइंग. याचा उपयोग आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये सुद्धा करता येतो. हे झाले बी चे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. त्याच्यानंतर बघा हॅवचे. हॅव मध्ये वर्तमान काळात येतात हॅज आणि हॅव. भूतकाळामध्ये होतो हॅड. त्याच्यानंतर डूचे वर्तमान काळामध्ये येतात डू, डज आणि भूतकाळामध्ये होतो डीड. आता बघा, हे आहेत प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. देर आर 3 टाइप्स ऑफ प्रायमरी. एक आहे बीचे, एक आहे हॅवचे, एक आहे डूचे. आता आपण बघूया याचा उपयोग, युजेस. याचा उपयोग बघा, एम इज आरचा जो उपयोग आहे तो होतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य बनवण्यासाठी. उदाहरणार्थ आय एम स्पीकिंग, आय एम स्पीकिंग इंग्लिश. हा झाला याचा उपयोग प्रेझेंट कंटिन्युअस वाक्य बनवण्यासाठी. आता बघा, शी वॉज रीडिंग अ बुक, शी वॉज रीडिंग अ बुक. हा झाला पास्ट कंटिन्युअस वाक्य बनवण्यासाठी. त्यानंतर बघा, आता आपण हे झाले. बघा, आता त्यानंतर एक एक्झाम्पल देतो. ही इज अ स्टुडंट, शी इज अ टीचर. आता बघा, दोन वाक्यामध्ये काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी जे एम आणि वॉज आलेले आहेत ते आहेत हेल्पिंग वर्ब, जे की मेन वर्बला काय करतात, मदत करतात. आणि या वाक्यात जे हेल्पिंग वर्ब आलेले आहेत ते आहेत ऍज. वाक्यामध्ये ते हेल्पिंग वर्ब आलेले नाहीत. हे या वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून आलेले आहेत. म्हणजेच काय, प्रायमरी जे वर्ब असतात ते वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा येतात. ते मेन वर्बला हेल्प करतात. आणि त्यासोबतच हे प्रायमरी वर्ब वाक्यात जर एकटे आले, अलोन आले, तर ते वाक्यात मेन वर्ब म्हणून सुद्धा काम करतात. आता या वाक्यामध्ये ही इज अ स्टुडंट, तो विद्यार्थी आहे. या वाक्यामध्ये एकच वर्ब आलेलं आहे म्हणून ते हेल्पिंग वर्ब असलं तरी ते
या वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून काम करत आहे. शी इज अ टीचर या वाक्यामध्ये इज आलेलं आहे, पण ते एकच आलेलं आहे म्हणून ते मेन वर्ब म्हणून काम करत आहे. म्हणजेच काय, हे जे प्रायमरी वर्ब आहेत ते मेन वर्बला सुद्धा मदत करतात आणि त्यासोबतच ते वाक्यात एकटे पण येतात आणि ते जर एकटे आले असतील तर ते त्या वाक्यात असतात मेन वर्ब. त्यानंतर बघूया हॅव हॅजचा आणि हॅडचा उपयोग. याचा उपयोग होतो आपल्याला परफेक्ट टेन्सचे वाक्य बनवण्यासाठी, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स. बघा, आय हॅव completed homework. I have completed homework. बघा, या वाक्यामध्ये हॅवचा उपयोग काय झालेला आहे, परफेक्ट टेन्सचं वाक्य बनवण्यासाठी. शी had watched TV. बघा, या वाक्यामध्ये झालेला आहे परफेक्ट टेन्सचा उपयोग. आता त्यानंतर बघूया हे डू, डज आणि डीड जे आहे याचा उपयोग, आणि हे जे हेल्पिंग वर्ब आहे त्याचा उपयोग अजून कशासाठी होतो, वाक्य निगेटिव्ह बनवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल बघा, आय डोंट लाईक मूवीज. बघा, या वाक्यात डूचा उपयोग कशासाठी झालेला आहे, वाक्य नकारार्थी बनवण्यासाठी. आणि अजून याचा उपयोग प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी सुद्धा होता. डू यू लाईक टू रीड बुक्स. डू यू लाईक टू रीड बुक्स. आणि यामध्ये सुद्धा याचा उपयोग झालेला आहे प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी. अशा रीतीने हे जे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आहेत अजून त्याचा उपयोग आहे. जर आपण ती जर वस्तू एखाद्या व्यक्तीच्या मालकीची असेल तर ते सांगण्यासाठी सुद्धा हॅवचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ पेन. याचा उपयोग कशासाठी होला, एखादी वस्तू आपल्या मालकीची असेल तर सांगण्यासाठी होतो. अशा रीतीनं आज आपण एक पार्ट पाहिलेला आहे ते म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. हे का महत्वाचे आहेत, कारण प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब हे 3 प्रकारचे आहेत. पहिलं आहे बी. बी मध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल बी, विल बी, बीन आणि बीइंग याचा उपयोग. पुन्हा त्यानंतर हॅव मध्ये आहेत हॅव, हॅज, हॅड. डू मध्ये येतात डू, डज आणि डीड. यांचा उपयोग आहे टेन्सेसचे वाक्य बनवण्यासाठी. यांचा उपयोग होतो पॅसिव्ह वॉइसचे वाक्य बनवण्यासाठी. यांचा उपयोग होतो निगेटिव्ह आणि प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी. आणि त्यासोबतच हे हेल्पिंग वर्ब पण असतात. आणि जर ते वाक्यात जर एकटेच आले तर ते त्या वाक्यात मेन वर्ब असतात. अशा रीतीनं आज आपण एक पार्ट पाहिलेला आहे तो म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. यानंतर आपण पाहणार आहोत मॉडल ऑक्झिलरी वर्ब.